अवघ्या कोल्हापूरसह महाराष्ट्राला आतुरता लागली होती ती म्हणजे कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याची. 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधी नियोजित दिवशी येऊ शकले नाहीत. मात्र त्याच जोशात त्याच उत्साहात 5 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी कोल्हापुरात आल्यानंतर कसबा बावड्यातील भगवा चौक या ठिकाणी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. उद्घाटनानंतर सर्वत्र शिवरायांच्या जय जयकाराचा हुंकार आसमंतात मिसळला होता. सकाळपासूनच शिवप्रेमींनी भगवा चौक परिसर गजबजू लागला होता. राहुल गांधींच्या आगमनानंतर व्यासपीठावर त्यांचे स्वागत कोल्हापुरी फेटा आणि शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले. तर हा पुतळा घडवणाऱ्या सतीश घाडगे या शिल्पकाराचा आणि पुतळा उभारण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अनेकांचा सत्कार राहुल गांधींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि संविधान यांच्यातील असणारा संबंध स्पष्ट केला. शिवाजी महाराज जी ने देश को, दुनिया को क्या मैसेज दिया था? सबसे पहले उन्होंने कहा था कि देश सबका है, सबको लेकर चलना है, अन्याय नहीं करना है. तो अगर हम सोचें कि इनकी सोच का जो आज कौन सा चिन्ह है, तो ये है. सीधा सा कनेक्शन है. जो शिवाजी महाराज ने कहा 21वीं सदी का जो उसका ट्रांसलेशन है वो ये है. इसमें आपको एक ऐसी चीज नहीं मिलेगी जिसके लिए वो नहीं लड़े थे. पूरी जिंदगी जब वो लड़े, उन्होंने जो भी कर्म किए, उन्हीं की सोच से ये कॉन्स्टिट्यूशन आया है. इसको हम दूसरे तरीके से भी कह सकते हैं. अगर शिवाजी महाराज जैसे लोग नहीं होते, साहू जी महाराज जैसे लोग नहीं होते, तो ये नहीं होता. मतलब सीधा कनेक्शन है. अब हिंदुस्तान में 2 विचारधाराओं की लड़ाई है. एक विचारधारा जो इसकी रक्षा करती है, समानता की बात करती है, एकता की बात करती है, और वो शिवाजी महाराज की विचारधारा है. और दूसरी विचारधारा जो कॉन्स्टिट्यूशन को, संविधान को खत्म करने में लगी हुई है. सुबह उठते हैं और प्लानिंग करते हैं कि भैया शिवाजी महाराज का जो विचारधारा का कॉन्स्टिट्यूशन है उसे खत्म कैसे किया जाए. हिंदुस्तान की संस्थाओं पर आक्रमण करते हैं, लोगों को डराते हैं, धमकाते हैं, और फिर जाकर शिवाजी महाराज की मूर्ति के सामने मत्था टेकते हैं. इसका कोई मतलब ही नहीं है. अगर आप शिवाजी महाराज की बात करो, अगर आप उनकी मूर्ति के सामने जाकर हाथ जोड़ो, तो फिर आपको इसकी रक्षा करनी ही चाहिए. दरम्यान उद्घाटनानंतर शिवरायांवरील गीतांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येक जण ऐतिहासिक अशा शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रतिबिंब आपल्या मोबाईलसह डोळ्यांनी टिपण्यात व्यस्त झाला होता.
अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.